वेलकम टू माय चॅनल ओ माय शूट. माझं नाव आहे शुभांगी दाराडे आणि आज मी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे बऱ्याच दिवसानंतर. सो आज आहे आविष्कार आणि म्हणलं तुम्हाला दाखवावं की आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये लाईक आविष्कार कसं होतं काय होतं. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आविष्कार होतं आणि त्याचे 3 स्टेजेस राहतात ॲक्च्युली, कॉलेज, युनिव्हर्सिटी आणि स्टेट. तर मग कॉलेज तर आम्हाला लागूच नाही कारण आम्ही ना मास्टर्सचे स्टुडंट आहेत ना, तर मग मास्टर्सच्या स्टुडंटला डायरेक्टली युनिव्हर्सिटी लेवलमध्ये टाकलेलं आहे. सो मी आता युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत आलेले आणि माझं पोस्टर आहे आज. तर पोस्टर प्रेझेंटेशन मी तिकडं करणार आहे आणि माझं थीम जे आहे ते लॉ कॉमर्समध्ये येतं. सो बघूया, जे होईल ते होईल. आणि म्हणलं विचार केला जरा ब्लॉग करावं आणि आपल्याला कॉन्टेंट पण भेटेल आणि तुम्हाला सगळं मी शेड्यूल दाखवेल माझा की म्हणजे कसं कसं आहे काय काय. आणि माझा तर पूर्ण दिवस समजा आता या आविष्कारमध्येच जाणार आहे. तर मग तुम्हाला सगळं प्रोग्राम दाखवते आणि चला मग स्टे ट्यून. आता मी निघते आणि मी माझ्या मैत्रिणीला घेऊन जाते. तर आमचा आता नाश्ता झालेला आहे आणि आता जेवण जिरवण्यासाठी आम्ही पायी चाललेलो आहे. आणि आमचे हे 2 पोस्टर्स आणि माझी बेस्ट फ्रेंड साक्षी कांबळे. सांग साक्षी, तुझा काय टॉपिक आहे? बायोसिमेंट, इको फ्रेंडली बायोसिमेंट. हा, ते बायोसिमेंटचा काय वापर करणार आहेस का तू? जर सांग तरी आमच्या सबस्क्रायबर्सला. वापर करणारे म्हणजे वेस्ट मटेरियल पासून आपण कसं बायोसिमेंट बनवू शकतो. हा, आणि त्यानंतर त्याचं म्हणजे प्रदूषण, एन्व्हायरमेंटसाठी काय बेनिफिट्स आहेत ते मी सांगणार आहे. वा 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 वा, तुझी कल्पना खूपच चांगली आहे साक्षी. तर आम्ही दोघी आता जातोय. हे जे पोस्टर आहे ते आम्ही इनकॉर्पोरेट करू तिकडं आणि तिथंच थांबायला लावले आमच्या कोऑर्डिनेटरने. आणि तेवढं जर झालं, जर बाय चान्स आमचं जर लवकर लागलं तर आम्ही मोकळे होऊन जाऊ आणि मस्त नाश्ता तर झालेला आहे, ब्रेकफास्ट हे आपलं सॉरी लंच करू. मी तर माझं पोस्टर इनकॉर्पोरेट केलेलं आहे. थांबा तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवते. बघा, हे पोस्टर डिजिटल पोस्टर मी प्रिपेअर केलं आणि कालच प्रिंट काढून आणलेलं आहे. हे माझं फायनल इयरचं प्रोजेक्ट होतं ॲक्च्युली. तर मी याला लॉ थीममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर आता मी इथं लावलेलं आहे, थोडंसं प्रिपेरेशन करते आणि त्याच्यानंतर इनॉग्रल झाल्यानंतर आमचं ते पोस्टर वगैरे बघतील आणि त्याच्या रिलेटेड जे पण क्वेश्चन्स असतील त्यांच्या मनात ते आम्हाला सांगतील, विचारतील, मग त्याचे आम्ही आन्सर्स देऊ. तर सध्या बघू शकता सर्वे आलेले आहेत आता इनॉग्रल फंक्शन करून आणि इथे सध्या सगळ्यांकडेच टेन्स माहोल आहे. तर बघू आता काय होईल ते. सध्या एवढं आम्हाला जेवण भेटलेलं आहे. भाजी दिली पण त्यात पण आम्हाला पोळी भेटलेली नाहीये आणि माझ्याबरोबर 2 जण आहेत. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या प्लीज. हा, थर्ड क्लास लेवलचं लाचारपणा दिसतोय. आईला तर काही भेटलेच नाही. आता तरी ऍडजस्टमेंट चालू आहे सध्या तरी. नाही काय करणार आता. तर मी सध्या जेवण करत आहे. जेवण करून मग मी प्रेझेंटेशनला जाईल. तर सध्या आमचं प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि साक्षीचं पण प्रेझेंटेशन झालेलं आहे. साक्षी, कसं वाटते तुला? मस्त झालं प्रेझेंटेशन आणि क्वेश्चन्स पण चांगले विचारले आणि उत्तर पण दिलं आम्ही दोघींनी. तर आता आम्ही ना काय करतो, सगळे पोस्टर्स पाहून तुम्हालाही दाखवतो. तर तेच ना, हे बघा, हे पोस्टर आणि हे मॉडेल. हां, इथून मॉडेल सुरू होतात आणि पुढे पोस्टर्स आहेत समजा. सोप सिरियसली आमचे किती गरजे करते सोपचे माहिती किती गरजे. सर्वांना मी हे नंतर आपल्या
परिष्कारच्या ग्रुपवरती पण टाकेल, पण हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर हे बघा, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता रिझल्ट अनाऊन्स झालेला आहे. आमच्या डिपार्टमेंटमधले काही जण सिलेक्ट झालेले आहेत, तर त्यांना खरंच कॉंग्रॅट्स. मला खूप प्राऊड होतं आहे की ते सिलेक्ट झालेले आहेत PPT प्रेझेंटेशनसाठी. आणि आता मी चाललेले घरी, कारण घरच्यांचा फोन आलेला आहे. एक तर अंधार आहे ना, त्याच्यामुळं ना दिसत नाही आहे. अरे बापरे. तर आता झालेलं आहे सगळं आणि आज खूप मजा आली. बऱ्याच जणांबरोबर इंटरॅक्शन झालं. त्याच्यानंतर झालं असं की बऱ्याच जणांना माझा टॉपिक खूप इंटरेस्टिंग वाटला. तर मग बरेच जण माझ्या पोस्टरकडे थांबलेले होते आणि विचारत होते की कसं आहे काय वगैरे. तर मग कुठे ना कुठे त्यांना अट्रॅक्ट केलं आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि माझ्या वर्कला खूप ॲप्रिशिएट केलं एक्सपर्ट्सने पण आणि बाकीच्यांनी पण. आणि कसं राहतं, प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये ना हार जीत ही होतच राहतं, ठीक आहे. तर मला तर काय अपेक्षितच नव्हतं मी जिंकणार आहे म्हणून. बट जे जिंकलेले आहेत आमच्या कॉलेजमधले, आमचे सिनियर्स जिंकलेले आहेत. त्याच्यानंतर PhD स्कॉलर्स आहेत आमच्या आमच्या कॉलेजमध्ये. तर ते पण PPT प्रेझेंटेशनसाठी सिलेक्ट झालेले. तर खरंच ह्यांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता मी जाते, फार अंधार झालेला आहे आणि घरच्यांनी बोलवलेलं आहे. सो टाटा, बाय बाय आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून प्लीज. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए 5000